स्थावर जंगम प्रणव प्रसवला आत्मा स्वयं संचला प्रणवाठाई अवस्था भुक्ती मुक्ती प्रणवची जन्मता अर्धमातृके परता प्रणवची ज्ञानदेव म्हणे प्रणवाचे ठाई प्रणवी प्रणव पाही निराळा तो माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी बोवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग श्लोक क्रमांक 5 आणि माऊलींनी ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये या श्लोकवर 72 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. अंतकाले च मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम यः प्रयाति समद्भावम याति नास्त्यत्र संशयः. संशय असण्याचं काहीच कारण नाही भगवंत म्हणतात, आणि आपण तर संशय घेतल्याशिवाय राहत नाही महाराज. जीवाचा हा स्वभावच आहे. श्रद्धा लवकर बसतच नाही महाराज, आणि श्रद्धा बसवल्याशिवाय कुठल्याही ठिकाणी आमची श्रद्धा दृढ झाल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत नाही. श्रद्धावान लभते ज्ञानन तत्परः संयते. श्रद्धा झाल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होऊच शकत नाही महाराज. म्हणून अंतकाळी जर खरोखर आपलं जीवन सफल करायचं असेल तर त्याच्यासाठी कृष्णस्मरण हे अनिवार्य आहे. आणि मग भगवंत सांगतात की अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम. देहातून हा जीव मार्गोत्क्रमण होत असताना जर माझं स्मरण केलं अर्जुना तर ह्या प्रयाती समद्भावम, तो माझ्याप्रती येतो, माझ्या धामाप्रती येतो, माझी प्राप्ती त्याला सहजपणे होऊन जाते. याती नास्त्यत्र संशया. इथं संशय घेण्याचं काहीच कारण नाही भगवंत सांगतात. म्हणून आम्ही सुद्धा अंतकाळी कोणी पाहिलं, मेल्यानंतर काय खरं आहे, अशा नकारार्थक विचारानं जर आम्ही परमार्थ करायला निघालो महाराज तर या गोष्टीवर विश्वास आमचाही बसणारच नाही. भगवंताने स्वमुखातून सांगितलेलं आहे गीता, आणि त्या गीतेवर भाष्य अनादी काळापासून मुनी लोकांनी, मोठमोठ्या ऋषींनी ग्रंथ आणि पुराणांच्या माध्यमानं त्याला साक्ष दिलेली आहे. तरीसुद्धा आम्ही त्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. हे दुर्भाग्य आहे महाराज. संशय विरहित आम्ही जेव्हा दृढ भावानं भगवंताचं नामस्मरण करू, परमार्थाची वाटचाल करू, त्यावेळेस फळ हळूहळू आमच्या निदर्शनाला यायला लागतं. आणि याकरिताच भगवंताचं जपाचं, त्यांच्या स्मरणाचं सातत्य पाहिजे महाराज. माळ घेतली आणि जपली, ठेवली खुंटीला टांगून आणि निघालो आम्ही वाटेल ते कर्म करत, फलप्राप्ती होणार नाही महाराज. अंतःकरणपूर्वक जेव्हा आम्ही भगवंताचं स्मरण करू, त्या अंतःकरणाची साक्ष आमच्या कर्माच्या ठिकाणी बरोबर उमटते महाराज. अंतःकरणापासून जर भगवंताचं नामस्मरण केलेलं असेल तर सद्विचारच मनामध्ये येतील. दुर्विचार मनामध्ये येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्या ठिकाणी ते येतच नाही. सत्वगुणामध्येच वाढ होते, आणि सत्वगुणात जेव्हा वाढ होते त्यावेळेस सत्संगाची प्राप्ती आपोआप होत असते. तो दृढ निश्चय आम्ही करून निघाला पाहिजे. ध्रुव बाळाला सावत्र आईनं वडिलांच्या मांडीवरून खेचला आणि आईने उपदेश केला की भगवंताची प्राप्ती केली तर दृढ स्थान प्राप्त होऊ शकतं. तो भगवंत कुठं आहे ध्रुव बाळ विचारतात. म्हणे तो रानात राहतो. निघाले, दृढ संकल्प केला की मला भगवंताची प्राप्ती करायची आहे. भगवंताला
नारदांना पाठवावं लागतं. नारद मुनी ध्रुव बाळाला रस्त्यात अडवतात, सांगतात पुढचे परिणाम की तिथं भयानक आहे, हिंस्र प्राणी आहेत, तुला खायला काही मिळणार नाही, तुला प्यायला काही मिळणार नाही, कोणी तुझ्यावर माया करायला त्या ठिकाणी येणार नाही, कुठलंही छत्र कृपेचं तुझ्यावर राहणार नाही. अतिशय उघड्या अशा रानावनामध्ये मोठमोठे हिंस्र प्राणी येतील, हवा येईल, वादळ येईल, पाऊस येईल. ध्रुवबाळ म्हणतो काही हरकत नाही, माझी सगळ्या गोष्टींना तयारी आहे. या लहानशा बाळाच्या मनाची ही तयारी पाहून शेवटी गुरुमंत्र द्यावा लागला नारद मुनींना. राजा परीक्षिताचं तसंच आहे महाराज. 7 दिवसात मृत्यू आहे, अर्थात मृत्यू समोर आहे हे दिसल्यानंतर विषयासक्त जीव आपोआपच वैराग्यात येतो. वैराग्य आपोआप प्राप्त होतं महाराज. अंतसमयी शेयेवर पडल्यानंतर कुठल्या विषयाचं होणार आहे व चिंतन. त्या ठिकाणी वैराग्य प्राप्त होतं, पण वेळ निघून गेलेली राहते. त्या वैराग्याला जोड आमच्या कर्माची त्या ठिकाणी देता येत नाही महाराज. आणि मग म्हणून आपण काल ज्या ओळीचं आपण चिंतन केलं की आता तया पडनया आरवते, पडन चुकवाया परवते, नाही म्हणून तेथे पडावेची पडे. त्या ठिकाणी देह ठेवावाच लागतो महाराज. कुठलंही कर्म करण्याची शक्ती आमच्यामध्ये शिल्लक नसते, वेळ निघून गेलेली असते. ती वेळ साधता यावी म्हणून अंगात बळ आहे, बुद्धी स्थिर आहे, शरीरामध्ये यौवन आहे, तारुण्य आहे. त्यावेळेसच आम्ही जपाचं, भगवंताच्या नामस्मरणाचं या इंद्रियांना वळण लावून घ्यायला पाहिजे. पडिले वळण इंद्रिया सकळ. एकदा जर वळण पडलं महाराज तर मग मार्ग चुकण्याचा प्रश्न येत नाही. मार्ग दाखवायला तो तयारच असतो महाराज. मागे पुढे उभा राहा हे सांभाळीचा आधी आघात निवारया, योग क्षेम त्यांचे जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. फक्त आम्ही बोट त्याच्या दिशेनं द्यावं, त्यानं पकडतंच महाराज. आणि पकडलं तर मग मात्र वाट दावी करी धरोनिया. चुकीचा रस्ता भगवंत दाखवतच नाही महाराज. पण त्याकरिता आम्ही भगवंताचं स्मरण करायला पाहिजे. गुरुने जो मंत्र दिलेला आहे तो अंतःकरणपूर्वक त्याचा जप व्हायला पाहिजे. ते जप करताना तितका वेळ का होईना प्रपंचातून आम्हाला लांब जाता आलं पाहिजे. निरीच्छ मन होऊन गुरुमंत्राचं जेव्हा जप सुरू होईल किंवा भगवंत नामाचं जेव्हा जप सुरू होईल, त्याकरता गुरुमंत्र मिळावा हेही वाटत असेल तर त्याकरता नामस्मरणाचीच शिदोरी असावी लागते महाराज. म्हणून ज्यावेळेस जागेल त्यावेळेस भगवंताच्या नामाचं स्मरण करावं. विषय आहे, आडवे येतील, अंतःकरणामध्ये दुर्विचार आहे, ते त्याला अडथळा करतील, पण ते न जुमानता ज्या ज्या वेळेस आठवण येईल त्या त्या वेळेस त्या भगवंताच्या नामाचं स्मरण, आम्ही त्याचं जप, भगवंताच्या मूर्तीचं ते स्मरण, म्हणून तर तो साकार झालेला आहे. ते रूप डोळ्यापुढे आणून आम्ही त्याच नावाने जेव्हा त्याचा जप करतो, जप अंतःकरणात चालू आहे, मूर्ती समोर उभी आहे, श्रीरामाची असेल, भगवंताचं रूप पुढे आहे, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. त्या प्रत्येक उच्चाराच्या वेळेस जेव्हा आम्ही त्या मूर्तीकडं पाहून प्रसन्न चित्तानं जप करतो महाराज, एक वेळ अशी येते वैखरी वाणीतून कंठस्थ होते, मध्यमामध्ये आमची भक्ती आपोआप येते आणि नामाबरोबर रूपाचं आम्हाला दर्शन व्हायला लागतं आणि हळूहळू पश्चंतीमध्ये जातं. पश्चंतीमध्ये ती मूर्ती आमच्याशी बोलू लागते. नामस्मरण करताना आमचं संपूर्ण गाडा चालवत असताना तोच कसा आमच्यासोबत आहे, हृदयस्थ आहे याची साक्ष मिळते. नामाबरोबर तो हसतो, प्रसन्न होतो. पंढरीहून वापस निघताना घडघड घडघड अश्रू वाहतात महाराज वारकऱ्यांचे. बघा तुम्ही, अंतःकरणातून उड्या मारतात, कान पकडतात आणि सांगतात, केशवा आता केव्हा, पांडुरंगा आता भेटीला केव्हा, अशा आर्त भावानं ते निरोप घेतात. तो आर्त भाव
पश्यंतीमध्ये आमच्या उतरायला लागतो आणि मग परामध्ये त्याची सांगता होते. राम म्हणता रामची होई जे, किंवा तुका म्हणे त्याच्या नावे तोची होई जे स्वभावे. त्यामध्ये आणि आमच्यामध्ये काहीच अंतर उरत नाही. जिवंतपणेच ईश्वर तत्वाशी जीवतत्व एकरूप होऊन जातं. त्या ब्रह्मतत्वाशी हा ब्रह्म म्हणजे हा जीव एकात्मता पावतं आणि मग तीच मोक्ष अवस्था जिवंतपणी तो मुक्तानंद आम्ही उपभोगायला लागतो. परंतु त्याकरिता आमच्या नामस्मरणामध्ये अडथळे जरी आले, स्पीड ब्रेकर आलं म्हणून काही गाडी चालवायचं सोडून देत नाही. त्या ठिकाणी सावकाश होऊन पुन्हा त्याच वेगानं सुसाट आम्हाला अध्यात्म करावी. तातडी परमार्थाची तातडी पाहिजे महाराज. तिथं स्थिर वृत्ती किंवा संथपणा तिथं नको आहे. कारण कोणता क्षण आमचा अंतिम असेल सांगता येत नाही. म्हणून जिथं जाग आली, जिथं त्या परमात्म्याचं महत्त्व पटलं, त्याच ठिकाणी तुका म्हणे मज न घडता सेवा पूर्वपुण्य ठेवा वडवला. पूर्वजन्माचे हे पुण्य उघडलं म्हणूनच माझ्या डोक्यात तो प्रकाश पडला. अशा सद्विचारानं त्याच क्षणापासून दळिता कांडिता तुझं गायीन अनंता. कर्म सोडायचं नाही आहे. आमचं कर्म आम्ही करतच राहायचं आहे, परंतु कर्मामध्ये आम्ही भगवंताला पाहायचं आहे. मोठ नाळा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी. मसावता माडाप्रमाणे संतांचा आदर्श समोर ठेवून आम्ही भगवंताच्या नामाचं सातत्य जेव्हा अंगीकारू, ते त्याचा जप, त्यांचं स्मरण जेव्हा आमच्या मुखाशी अविरतपणे जोडलं जाईल, हृदयस्थ तो परमात्मा होईल. त्याकरता मंत्रसुद्धा उघडा मंत्र जाणार रामकृष्ण म्हणा, किंवा चैतन्य प्रभू म्हणतात की व्यक्तीने वृक्षाप्रमाणे सहनशील असायला पाहिजे. मोठ्या आघात येतील हो. तुम्ही जेव्हा चांगलं व्हायचा प्रयत्न कराल, आंब्याला गोड फळं लागली की खालून धोंडे घालणारे मिळणारच आहेत. त्या धोंड्यांचा आघात सहन करावा. ती सहन करण्याची शक्ती तो परमात्मा आपोआप देत असतो. फक्त ती दात्याची झाडाची जशी दानवृत्ती आहे की मला स्वतःला ठेवायचं नाही, शेवटी त्यांनाच खायला द्यायचं आहे. पत्थर मारून धोंडा मारून का होईना किंवा स्वेच्छेनं होईन का, ते फळ ते मानवाप्रती प्रदान करत असतो महाराज. ती सहज गती आमच्यामध्ये येत नाही असं नाही, परंतु त्याकरता भगवंताच्या सान्निध्यामध्ये उपवास, त्याच्या उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे सान्निध्य. भगवंताच्या सान्निध्यात म्हणजे ब्रह्मतत्व जिथं जिथं आहे, ईश्वर तत्व जिथे जिथं आहे, त्या ठिकाणीच आमचा वास व्हायला पाहिजे. त्या सान्निध्यानंच त्यांच्यासोबतच आमचा प्रत्येक क्षण जायला पाहिजे. अशी अवस्था आल्यानंतर मग या प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशया. तिथं माझ्या धामाची प्राप्ती होईल अर्जुना, यात संशयच नाही भगवंत म्हणतात. यावर माऊली भाष्य करताना ज्ञानेश्वरी 8वा अध्याय अक्षर ब्रह्मयोग या 72 क्रमांकाच्या ओवीनं म्हणतात, तेवी मृत्यूचेने अवसरे एके, जे एवोनी जीव समोर ठाके, ते होणे मग न चुके भलतया परी. माशी पंख पाखरे तव हे सरे तुकोबारायचं म्हणतात की माशीला पंख झटकायला जितका अवधी लागतो त्याहीपेक्षा कमी अवधीमध्ये या प्राणाचं उत्क्रमण होत असतं, प्राणोत्क्रमण होत असतं. जीव या कलेवराला, या शरीराला सोडून जात असतं महाराज. नंतर मग माध्यम नाही, साधन, उत्तम साधन काय असेल तर शरीर आहे. परमार्थाची प्राप्ती करण्याकरता, परमात्मा धामाची प्राप्ती करण्याकरता उत्तम साधन शरीर आहे. ते शरीरच जर गतप्राण झालं तर मग मात्र तेवी मृत्यूचेने अवसरे एके, जे एवोनी जीवासमोर ठाके. त्याचं बोलवणं आलं, अर्थात तो फार संयमी आहे महाराज. एक क्षणभरही तो आधी नेत नाही किंवा एक क्षणभरही उशीर करत नाही. भरलेली नसेल ना महाराज घटका, आयुष्याचा पूर्णविराम जर लिहिलेला नसेल तर गाडीनं 10 पलटण्या मारल्यावर सुद्धा जीव सुरक्षित राहतो, खरचटत सुद्धा नाही. आणि जर भरलेलं असेल महाराज, फक्त ठेच लागायचं निमित्त होतं आणि प्राणोत्क्रमण होत असतं. म्हणून
यमाला, यम भगवंताचीच विभूती आहे. भगवंत सांगतात यमहा संयमतामहम 10व्या अध्यायामध्ये सांगतात की अर्जुना, यमसुद्धा मीच आहे आणि माझा एक गुणधर्म आहे त्या विभूतीमध्ये की मी क्षणभरही कोणाला आधी नेत नाही किंवा क्षणभरही मी आता भजन करतो असं जरी कोणी आर्तभावानं म्हटलं तरी त्याची घटका भरल्यानंतर त्याला क्षणभरही मी या ठिकाणी थांबू देत नाही. ते वी मृत्यूचेने अवसरे एके जे एवोनी जीवा समोर ठाके ते होणे मग न चुके भलतया परी. मरण मात्र मग त्यावेळेस चुकवता येत नाही, त्याकरता वेळीच सावध व्हा. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.